नमस्कार, मी ऋषिकरत. शेतकरी बंधूंनो, तुम्ही महा-डी-बी-टी अंतर्गत या ठिकाणी कोणत्याही योजनेसाठी जरी अर्ज केला असेल तर तुम्हाला या ठिकाणी आता लॉटरीमध्ये तुमचं नाव आलेलं आहे. शेतकरी बंधूंनो, तुम्ही कोणत्याही योजनेसाठी अर्ज करा. मग कांदा चाळ असेल, या ठिकाणी शेडनेट असेल, ट्रॅक्टर असेल, कृषी यांत्रिकीकरण योजना असेल, कोणत्याही योजनेसाठी जरी अर्ज केला असेल, आता तुम्हाला अशा प्रकारे एक मेसेज आला असेल की तुमचे या ठिकाणी लॉटरीमध्ये नाव आलेले आहे. 7 ते 10 दिवसामध्ये तुमची कागदपत्र अपलोड करा. कागदपत्र अपलोड वगैरे केल्यानंतर पुढच्या प्रोसेस वगैरे काय असणार आहे याची ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहेत, की जेणेकरून तुमचं अनुदान तुमच्या खात्यामध्ये येईल. तर शेतकरी बंधूंनो, समजा आपण या ठिकाणी ट्रॅक्टर एक उदाहरणार्थ ग्राह्य धरू, की समजा तुम्हाला एक ट्रॅक्टर अर्ज केला आहे आणि ट्रॅक्टर या ठिकाणी तुम्हाला लॉटरी अंतर्गत लागलेले आहे. महा-डी-बी-टी शेतकरी योजनेअंतर्गत सर्वप्रथम या ठिकाणी काही प्रोसेस असतात, त्या प्रोसेसनुसार तुम्हाला हे अनुदान मिळत असतं. आता समजा जर तुम्हाला एखादं ट्रॅक्टर असेल, तुषार असेल, ठिबक असेल, काय जे असेल, समजा एखादी वस्तू लागली, सर्वप्रथम काय मी तुमचं डायरेक्ट तुम्ही वस्तू घ्यायला जायचं नाही. यासाठी तुम्हाला पूर्वसंमती येणं आवश्यक आहे. सर्वप्रथम काय करायचं आहे, समजा तुम्ही ट्रॅक्टर लागला आहे तर तुमच्या जवळचं जे एखादा डीलर असतील त्यांना जाऊन भेटायचं आहे. त्या ठिकाणी त्या डीलरचं या ठिकाणी डीलरचं सर्टिफिकेट असेल किंवा त्यांचं या ठिकाणी कोटेशन असेल, टेस्ट रिपोर्ट असेल, ते डॉक्युमेंट्स तुम्हाला आणायचे आहेत आणि ते डॉक्युमेंट महा-डी-बी-टी पोर्टलला या ठिकाणी कागदपत्र अपलोड करा. या ठिकाणी सर्वात प्रथम कागदपत्र अपलोड करा. हे झालं तुमचं या ठिकाणी पहिलं काम. म्हणजेच तुमचं जे तुम्ही कोणतं साहित्य घेणार आहे किंवा तुम्ही कोणती वस्तू घेणार आहे त्या वस्तूचं कोटेशन, टेस्ट रिपोर्ट असेल, डीलर सर्टिफिकेट असेल, ते डॉक्युमेंट आणायचे आणि तुम्हाला महा-डी-बी-टी पोर्टलला अपलोड करायचे. आता डॉक्युमेंट अपलोड केलं, पहिलं काम आपलं या ठिकाणी शेतकरी बंधूंनो संपलं आहे. आता दुसरं काम म्हणजे काय, ज्यावेळेस तुमचे डॉक्युमेंट्स अपलोड केले जातील, समजा काही डॉक्युमेंट अपलोड करताना काही त्रुटी आली, काही आलं किंवा चुकीचे डॉक्युमेंट अपलोड झाले, डॉक्युमेंट अपलोड केलेले व्यवस्थित दिसत जर नसतील तर काय करायचं आहे, तुमच्या कृषी सहाय्यकांशी संपर्क करायचा आहे. तुमच्या डॉक्युमेंटमध्ये जर त्रुटी वगैरे आले असतील तर तुमचे डॉक्युमेंट हे रिटर्न पाठवले जातील. परत तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत आणि अपलोड केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला पूर्वसंमती मिळेल. तोपर्यंत कुठलीही वस्तू या ठिकाणी तुम्हाला खरेदी करायची नाही. त्यावरती डेट असते, त्यामुळे GST नंबर वगैरे असतो, त्यामुळे कुठलीही वस्तू तोपर्यंत खरेदी करायची नाही. या ठिकाणी कृषी सहाय्यक तुमचे डॉक्युमेंट या ठिकाणी व्हेरीफाईड करतील आणि कृषी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून तुमच्या डॉक्युमेंटला या ठिकाणी पूर्वसंमती मिळेल. आता दुसरी स्टेप आपली कंप्लीट झाले, डॉक्युमेंट अपलोड झाले, तर आता आपल्याला मिळालेली पूर्वसंमती. आता पूर्वसंमती मिळाल्यानंतर शेतकरी बंधूंनो, आता तुम्ही तुषार असेल, ठिबक असेल, कृषी यांत्रिकीकरण योजना असेल, शेडनेट असेल, काय जे तुम्हाला करायचं असेल त्या ठिकाणी त्या कामाला किंवा ती वस्तू तुम्ही आता घेऊ शकता. समजा आता या ठिकाणी ट्रॅक्टरसाठी तुम्ही अर्ज केला होता, डॉक्युमेंट अपलोड झालेत, पूर्वसंमती मिळाली. आता तुम्ही तुमचे वस्तू ही ट्रॅक्टर किंवा कोणची जी वस्तू असेल किंवा तुम्हाला जे काम करायचं असेल ते काम आता सुरू करू शकता. आता या ठिकाणी तुम्ही घेतल्यानंतर आता ट्रॅक्टर वगैरे समजा तुम्ही घेतला आहे, आता नंतरचा पॉईंट येतो तुमचं बिल अपलोड करणं. म्हणजेच काय, शेतकरी बंधूंनो, अजूनही तुमचा अर्ज हा पेंडिंगमध्ये ते तुम्हाला आता बिल अपलोड करायचं आहे. बिल अपलोड करताना एक काळजी या ठिकाणी घ्यायची, जे तुम्ही बिल दिलं आहे किंवा डीलरनं तुम्हाला जे बिल दिलेलं आहे ते बिल GSTचं बिल असलं पाहिजे, व्हेरीफाईड बिल असलं पाहिजे, तरच तुम्हाला तुमचं या ठिकाणी अनुदान मिळतं. त्याशिवाय तुम्हाला अनुदान मिळत नाही. मग काय करायचं आहे, तुमच्या दुकानदाराला भेटायचं आहे, तुम्ही ट्रॅक्टर जिथून काय खरेदी केलं असेल, सामान वगैरे काय जे, त्यांच्याकडून GSTचं बिल घ्यायचं आहे आणि ते बिल या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचं आहे. बिल अपलोड झाल्यानंतर 3 ते 6 महिन्याच्या दरम्यान तुमची या ठिकाणी जे अनुदान आहे ते अनुदान शेतकरी बंधूंनो तुमच्या खात्यावरती या ठिकाणी डी-बी-टीच्या माध्यमातून या ठिकाणी तुमच्या खात्यावरती टाकलं जाईल. अशा प्रकारे तुम्हाला महा-डी-बी-टी पोर्टलची या ठिकाणी ही प्रोसेस असते. या प्रोसेसनुसार तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स वगैरे अपलोड करणं असेल, पूर्वसंमती असेल, नंतर तुमचं खरेदी करणं असेल आणि नंतर बिल अपलोड करणं असेल, एवढी प्रोसेस तुम्हाला कंप्लीट करायची. त्यानंतर तुमचं अनुदान तुमच्या खात्यामध्ये येईल. अशी अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती. भेटूया शेतकरी बंधूंनो अशाच नवीन अपडेटसह, नवीन माहितीसह. जय हिंद.